हां. एस ए ब्रह्मा यांनी त्वरित फिल्डिंग लावून घ्यावी. आपला सामना लगेच चालू करायचा. तर मुन्ना शेख यांना मी विनंती करतो स्टेजवर यावं. एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खेळाडू. आगे चल नीचे जाओ नीचे जाओ नीचे जाओ नीचे जाओ चलो. एक अप्रतिम अशी पारी केली आहे मुन्ना शेख यांनी आपल्या संघासाठी. 167 रनांची पारी मुन्ना शेख यांची आपल्या संघासाठी. काय पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर मी एस ए ब्रह्मा संघाला विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्यावं. सुंदर अशी फलंदाजी केली आहे मुन्ना शेख यांनी आपल्या संघासाठी. 67 धावांची खेळी साकारली आहे. हे काय ते. तर मी आकाश पवार यांना मी विनंती करतो त्यांनी जरा स्टेजशी संपर्क साधावा. धन्यवाद.
हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. फलंदाज फलंदाज पाठवायचे आहेत. अंपायरनी ताबा घ्यायचा आहे. ऑलरेडी उशीर झालेला आहे. आपल्याला विनंती करतो, त्यांनी सामना सुरू करायचा आहे. अंपायर्स हॅलो हॅलो. ऐसे ब्रह्मा बॉईज, तुम्हाला दिलेली 10 मिनिटं संपत आलेली आहेत. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ट्रायडन लॉजिस्टिक, कृपया आपले फलंदाज मैदानात उतरावे. आजच्या दिवसातील हा चौथा सामना ऐसे ब्रह्मा बॉईज विरुद्ध ट्रायडन लॉजिस्टिक. ट्रायडन लॉजिस्टिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी पण आजच्या दिवसातील पहिल्या पर्वात उमर 11 हा संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय. ट्रायडन, कृपया सामनावीर मैदान उतरायचे. ट्रायडन लॉजिस्टिक. कृपया दोन्ही संघांनी त्यांचा एक राखीव खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. ट्रायडन लॉजिस्टिक आणि एसए ब्रह्मा बॉईज महाकाल 11, कृपया दोन्ही संघांनी त्यांचा एक एक राखीव खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. कॅप्टन ग्लेन यांना विनंती आहे, कृपया लवकरात लवकर फलंदाज मैदानात उतरवायचे. कॅप्टन ग्लेन, ट्रायडन लॉजिस्टिक. चला पंच, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. ऐसे ब्रह्मा बॉईज, कृपया त्यांचा एक राखीव खेळाडू स्टेजवर पाठवायचा. ऐसे ब्रह्मा बॉईज.
चला सामना लवकर लवकर सुरू करायचा आहे. ऐसे ब्रह्मा बॉईज, जर तुमचा कोणी राखीव खेळाडू असेल तर कृपया माईक स्टेजवर पाठवायचा. ऐसे ब्रह्मा बॉईज. त्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो ट्रायडन लॉजिस्टिक संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते फलंदाजीसाठी आले ते उजव्या हाताचे फलंदाज अमित कोरी आणि त्याची साथ देईल तो डाव्या हाताचा फलंदाज भावेश शेलार. ऐसे ब्रह्मा बॉईज, कृपया एक खेळाडू पाठवा माईक स्टेजवर. ऐसे ब्रह्मा बॉईज. हा ठीक आहे, चालू करा, सामना चालू करायचा आहे. गोलंदाज सँडी, पंचांच्या डावीकडून मारा करेल तो सँडी आणि त्याचा सामना करेल तो उजव्या हाताचा फलंदाज अमित कोरी. पहिला चेंडू. दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रातील हा पहिला सामना, पहिला चेंडू सँडियाचा. सामना करतो तो अमित कोरी. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडूवर एक धाव. थोडासा चेंडू काही समजला नाहीये, तो निर्धाव चेंडू. चेंडू थेट जातो तो कीपरकडे अजित मोहिते. सँडीचा दुसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. तिसरा चेंडू सँडियाचा. सामना करेल तो भावेश शेलार. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि त्रिफळाचीत. गडी बाद होतोय. भावेश शेलार. पहिला झटका ट्रायडन लॉजिस्टिक या संघाला देतो तो सँडी. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद होतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती एक गडी बाद. नवीन फलंदाज येतो तो प्रीतम, उजव्या हाताचा फलंदाज प्रीतम. सँडीचा चौथा चेंडू कव्हरच्या दिशेने तटावलाय. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीत प्रीतम याला. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होती ती 2, एक गडी बाद 2. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर ट्रायडन लॉजिस्टिक संघाची धावसंख्या झाली ती 2. चेंडू कीपरकडे जातोय. रनआउटचा चान्स होता पण तो चान्स मिस होतोय. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होती ती 3. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3.
पुढील फलंदाज आहे महेश जाधव. बघूया आपल्या संघासाठी नक्कीच महेश कुठली भूमिका निभावतो. धावसंख्या झालेली आहे 3. आता महेश जाधव आला गोलंदाजीला तो म्हणजे हा बंटी पटेल. नक्कीच गोलंदाजीला यावेळी आपल्याला दिलीप यांना पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्राईकवर आहे महेश, स्ट्राईकवर आहेत स्ट्राईकवर अमित कोरी. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 3 वर. स्ट्राईकवर अमित, सामना करतील ते दिलीप. सुंदर असा चेंडू नक्कीच समजण्यात आला नव्हता तर म्हणजे अमित यांना 1 धावाला नक्कीच यावेळी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 वर. सुंदर असा फटका, सुंदर अशी नक्कीच तिकडे तुम्हाला कॅच देखील पाहायला मिळाली आहे. दुसरा झटका महेश यांच्या स्वरूपात. जो टिपलेला झेल होता बंटी पटेल यांनी फलंदाजचं नाव कोण आहे? पुढच्या 5 मिनिटात गायब. हे काय आयोजक फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आहेत ते म्हणजे मोनू. पाहूया काय करू शकतात आपल्या संघासाठी. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे दिलीप यांच्या स्वरूपामध्ये. मोनू टू दिलीप. एक धाव नक्कीच मिळेल आणि त्याने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत दिलीप यांची नक्कीच राहिलेली आहे आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर अजूनही देखील सुंदर असा फटका, नक्कीच चौकार. आम्ही त्यांच्या फलंदाजीतून आलेला हा चौकार नक्कीच धावसंख्यात भर करतोय आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9.
पुन्हा एकदा नक्कीच पॉइंटच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे चेंडू बॅटवर आला नाही आणि नक्कीच एक धाव आणि नक्कीच समाधान मानावं लागेल ते म्हणजे अमितला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका जो जातोय सीमारेषा पार, षटकार. तर 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे मोनू आणि अमित. नक्कीच इथून धावसंख्या जर तुम्हाला उभारायची असेल तर या दोघांना नक्कीच क्रीजवर राहणं तितकंच गरजेचं असेल. तिसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतो म्हणजे सँडी. स्ट्राईकवर आहे अमित. नक्कीच सुंदर अशी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे अमित यांच्या स्वरूपात. नक्कीच ओपनिंगला देखील आले होते आतापर्यंत. आपल्या संघाला नक्कीच थोडं थोडं पुढे घेऊन जाताना दिसत आहे ते म्हणजे अमित आणि मोनू. पाहूया काय करताय ते म्हणजे अमित. सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण एक रननीच नक्कीच समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 17. मोनू स्ट्राईकवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता मोनू यांनी, पण चेंडू नक्कीच आला नाही, संपर्क झाला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन नक्कीच पोहोचला. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे सँडी आपल्या संघासाठी. अजूनही 4 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे मोनू आपल्या संघासाठी. धावसंख्या नक्कीच पोहोचते ती म्हणजे 23. नक्कीच इथून गेअर नक्कीच बदलताना तुम्हाला दिसतोय तो म्हणजे मोनू आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 23. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे मोनू आपल्या संघासाठी. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जेवढ्या धावा नक्की करतील तेवढंच फायदेशीर असेल आपल्या संघाला हे देखील मोनूला माहित आहे आणि त्याच उद्देशाने तो बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा शॉट खेळायचा प्रयत्न नक्कीच झाला होता, पण तितकंच चांगलं नक्कीच गोलंदाजी करतोय तो म्हणजे सँडी. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी सँडीचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या स्थिर. ओहो, ब्लॉक होल डिलिव्हरी नक्कीच केली होती, रोखून ठेवलं यावेळी मोनू यांना. षटकार नक्कीच आला, पण त्यानंतरचे 2 चेंडू नक्कीच बघण्याऐवजी होते. निर्धाव चेंडू, धावसंख्यावर लगाव आणि स्थिर अजूनही धावसंख्या. अजूनही 1 चेंडू शिल्लक, चांगला कमबॅक.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पण 1 रन. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24. सुंदर असं कमबॅक नक्कीच केलं मी म्हणेन सँडी यांनी. षटकार नक्कीच आला, पण धावसंख्या जी खर्च केली या ओव्हरमध्ये 7 धावा. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे सँडीने. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25. अमित कोहली यांनाही देखील मोठे फटके खेळणं तितकंच गरजेचं झालेलं आहे. शेवटचा 12 चेंडूंचा सामना हा उरलेला आहे आणि जितक्या तुम्ही धावसंख्या उभारतील तेवढेच तुमच्या नक्की संघासाठी फायदेशीर ठरेल हे देखील ठाऊक आहे अमित कोहली आणि मोनू यांना. तर इथून पुढे नक्कीच काय होईल हे बघण्यासारखं असेल. गोलंदाजाचं नाव रवी. 4थं षटक घेऊन येतो तो म्हणजे रवी. स्ट्राईकवर आहे मोनू. चांगली फलंदाजी नक्कीच करतोय मोनू. मोनू टू रवी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चौकार. नक्कीच या चौकाराने धावसंख्यात भर नक्कीच आलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते म्हणजे 29 वर. माफ करा, धावसंख्या ती आहे 28. रविवरती नक्कीच पहिला चेंडूवरती हल्ला केलाय तो म्हणजे मोनू यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत. झेल बाद. सुंदर असा झेल ती टिपला गेलाय आणि मोनू यांची इनिंग नक्की संपुष्टात आलेली आहे. सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी. एक मोठं कॉन्ट्रीब्युशन करून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या दिशेने जाताना दिसतो तो म्हणजे मोनू. धावसंख्यावरती अजूनही लगाव. धावसंख्या 28. पुढील फलंदाज निखिल सोरटे. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे अमित कोहली. तो सुरुवातीपासूनच आपल्या संघाला नक्कीच मोठा स्कोर उभा करण्याच्या मागे नक्कीच मेहनत करतोय आणि पाहूया अजूनही 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. काय करतो तो आपल्या संघासाठी. कितक्या धाव वा जमा करू शकतो. आणि नक्कीच वाईट चेंडू. धावसंख्यात भर. धावसंख्या 29. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने. नक्कीच 1 धावावर रोख. चांगली तिकडे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करतोय रोहित. सॉरी माफ करा रवी. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्यात भर. धावसंख्या 30. 31.
सुंदर असा ब्लॉक होल्ड आणि बोल्ड क्लीन बोल्ड केले ते म्हणजे रवी यांनी. तर 4 षटकानंतर धावसंख्या 31. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फलंदाजीसाठी नक्कीच ग्लेन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे ग्लेन. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पाहूया ग्लेन काय करू शकतात. सुंदर असा फटका. चेंडू जातोय हवेत आणि झेल बाद. सुंदर असा फटका नक्कीच होता. पूर्णपणे संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅट मध्ये आणि झेल बाद. तर 4 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31. अजून एक षटक बाकी आहे आणि स्ट्राईक वरती देखील अजून निखिल सोरटे आणि फुल फलंदाज आहे ते म्हणजे हुसेन. स्ट्राईकवर निखिल सोरटे आणि नॉन स्ट्राईकवर हुसेन. शेवटचं आणि अंतिम षटक असेल ते या इनिंगचं. धावसंख्या नक्कीच कमी झालेली आहे असे म्हणण्यात काही हरकत नाही. 31 धावा अजूनही झालेल्या आहे. शेवटचं षटक देखील बाकी आहे. स्ट्राईकवर निखिल सोरटे आहे आणि गोलंदाज नक्कीच येतोय तो म्हणजे बंटी पटेल. बंटी पटेल निखिल सोरटे यांना नक्कीच रिव्हर्स फटका ट्राय केला होता. पूर्णपणे आला नाही चेंडू आणि एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्यात भर. धावसंख्यात 32. मोठा फटका. चेंडू हवेत. नक्कीच झेल बाद होण्याची शक्यता आणि झेल बाद. फुल फलंदाज आहे तो म्हणजे महेश. स्ट्राईकवर अजूनही निखिल सोरटे असतील. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक.
दोन त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर सेमी आणि फायनल बरोबर ना, म्हणजे 2 मॅच 4 मॅच बाकी आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते, पण नक्कीच वाईट चेंडू मिळेल हा. 33 झाला ना. धावसंख्यात भर, धावसंख्या 33. पुन्हा एकदा नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चेंडू हवेत नक्कीच आहे. झेल बाद पुन्हा एकदा होण्याची शक्यता आणि झेल बाद. निखिल सोटे यांना पुन्हा एकदा मागे परतावं लागेल. शेवटचे 2 नक्कीच चेंडू अजूनही बाकी. फुल फलंदाज जिशान. धावसंख्या 33. दोन धावांचा नक्कीच प्रयत्न आणि यशी देखील मिळताना ते म्हणजे जिशान यांना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हा थांब एक चेंडू होऊन दे. पोलीस सामना कोणाचा आहे? पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. 2 धावा नक्कीच मिळतील. तिसऱ्याही धावाला नक्कीच सुरुवात आणि तिसरी धाव नक्कीच यशस्वीपणे पार पडते आणि धावसंख्यात भर झालेली आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 38. 39 धावाचं लक्ष असेल. 39 धावा. या पुढील होणारा सामना या पुढील होणारा सामना झिया 11 विरुद्ध रॉक अँड रोल. झिया विरुद्ध रॉक अँड रोल विरुद्ध झिया 11 विरुद्ध रॉक अँड रोल संघ. त्वरित नाणेफेकीसाठी आपल्याला यायचं आहे. झिया 11 विरुद्ध रॉक अँड 11 या संघाने नाणेफेकीसाठी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या पुढील होणारा सामना झिया 11 विरुद्ध रॉक अँड रोल 11 या दोन्ही संघाचे कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 39 धावांची नक्कीच गरज असणार आहे.
त्या पुढील समालोचन करतील ते म्हणजे राहुल शिंदे. राहुल शिंदे, आपण कुठे असाल त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. राहुल शिंदे, तर 39 धावांचं लक्ष असेल. राहुल शिंदे, आपल्याला माहिती संपर्क साधायचा आहे. या यापुढील सामना GI11 विक्रोळी आणि रॉक अँड रोल टॉससाठी यायचा आहे. GI11 विक्रोळी रॉक अँड रोल टॉससाठी यायचा आहे. मावा खाल्ला काय? मावा खाल्लाय. स्ट्राईकला माहिती सर कसे आहेत? व्यवस्थित ना? आणि हा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला. नक्कीच 2 धावा मिळतील. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करताना पुढील चेंडू आणि करण भुजबळ यांनी जरा माईकचा ताबा घ्यायचा आहे. पुढील आवाज असेल तो करण भुजबळ, विक्रोळीचा एक बुलंद आवाज. आणि हा बोल्ड, कॉटन बोल्ड.
यानंतर पुढील होणारा सामना असेल तो GI11 आणि रॉक अँड रोल ह्या संघांमध्ये. GI11चे कर्णधार इथे उपस्थित आहेत. रॉक अँड रोलचे कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेजशी संपर्क साधा. चार चेंडूंच्या खेळानंतर स्कोर संख्या स्थिरावते ती 6 आणि इथे पहिला गडी बाद झालाय तो एक सुंदर कव्हर ड्राईव्हच्या दिशेने ढकलून एक क्विक सिंगल घेऊन धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होती ती 7. शाहिद शेखने खेळला चेंडू आणि ह्या 3 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि ह्या 3 धावेच्या संख्येनंतर ओव्हरची समाप्ती आणि धाव संख्या होती ती 10. एक गडी बाद. एक पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक म्हणता येईल. एक गडी बाद करण्यात यश आलंय ते महेश यांना. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावांची कमाई केली आहे ती महाकाल 11 एस.ए. ब्रह्मा बॉईजने. आणि बघूयात पुढील ओव्हर ट्रायडंट लॉजिस्टिक कडून जिशांत. आपल्या संघासाठी पुढील ओव्हर घेऊन येतात ते जिशांत आणि सामना करतील ते शाहिद शेख. एक नावाजलेले फलंदाज आणि तेवढाच नावाजलेला गोलंदाज. आणि रिव्हर्स सुरेख रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बघूयात धाव संख्येमध्ये भर पडते ती 4 ने आणि हा चौकारानंतर एकूण धाव संख्या स्थिरावते ती 14. इथून महाकाल 11 एस.ए. ब्रह्मा बॉईजला जिंकण्यासाठी आणि हा सुरेख खेळलेला फटका आणि या 4 धावा कोणीही रोखू शकणार नाही आणि या 4 धावेनंतर धाव संख्या स्थिरावते ती 18. जिसांचे पहिलेच 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवर चौकार लगावलाय. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेताना इथे शाहिद शेख. एक सुरेख फलंदाजीचा नजारा. आणि एक चांगलं कमबॅक म्हणता येईल ते. हा एक निर्धाव चेंडू आणि 3 चेंडू नंतर धाव संख्या स्थिर होते ती 18 आणि इथून अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल ती एस.ए. ब्रह्मा बॉईज संघाला.
सुरेख ढकललेला चेंडू आणि एक तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते शाहिद याला. आणि या एक धावेनंतर ब्रह्मा बॉईजची धावसंख्या होती ती 19. जिंकल ललित लोढा यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर तरी मी स्वप्नील राजपकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सहर्ष सत्कार करावा. जिंकल ललित लोढा यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. एक वेगवान एक चांगला वेग आणि ह्या निर्धाव चेंडू नंतर 2 ओव्हरची इथे समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर धाव संख्या स्थिरावते ती 20 या धावसंख्येवर. इथून अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल ती ब्रह्मा बॉईज संघाला आणि ट्रायडन लॉजिस्टिक संघ. आणि पुन्हा एकदा चेंडू महेशच्या हातात. डाव्या हाताचे गोलंदाज महेश. इथून सामन्यात राहण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण. अठरा बॉल आणि 19 हे समीकरण इथे. आणि बघूयात महेश आपल्या संघासाठी काय करतात. एक महत्वाचं षटक इथे हातातील महेश. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक हातातील ते महेश. रॉक अँड रोल संघासाठी हा शेवटचा कॉल असेल. त्यांनी टॉस उडवण्यासाठी यायचा आणि त्याच दरम्यान योगेश पवारच्या बॅट मधून हा निघालेला खणखणीत चौकार. एक खूप सुंदर अशी इथे फटकेबाजी पाहायला मिळते ती योगेशच्या बॅट मधून महेशवर चढवलेले आक्रमण. आणि याच चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 24. पुन्हा एकदा योगेश पवार तयार. महेशचा पुढे चेंडू स्लोअर वनचा मारा तेवढाच हलक्या पद्धतीने ढकलून एक धाव घेण्यात यशस्वी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट घेण्याचा प्रयत्न. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 25. महेश गोलंदाजी करेल तो सेट बॅट्समन झाहिद शेख याला. झाहिदच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 चौकार व 3 धावांचे फटके पाहायला मिळालेले आहेत. महेश शाहिद हलक्या हाताने खेळून सिंगल. एक चांगलं फलंदाजीचा नजारा इथे दाखवताना शाहिद. रॉक अँड रोल संघाच्या कर्णधाराला विनंती असेल त्यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेज जवळ यायचंय. योगेश पवार वैयक्तिक 5वा चेंडू खेळतील. पुन्हा एकदा स्लोअर वन चांगला पीक आणि सीमारेषे बाहेर टटावण्याच्या प्रयत्नात फसलेत आणि एक साधा झेल बाद.
तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा चांगला शॉर्ट चेंडू आणि या निर्धाव चेंडू महेश मार्फत आणि ह्या निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या स्थिरावती येते 26. इथून अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 13 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल ती एस ए ब्रह्मा बॉयज संघाला. कव्हर्सच्या डोक्यावरून हा एक चौकार, हलक्या हाताने खेळलेला शॉट आणि ह्या चौकाराच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 30च्या घरात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 षटकांनंतर धाव संख्या होतीये ती 2 गडी बाद 30. डाव्या हाताचे फलंदाज योगेश पवार यांची जागा घेण्यासाठी सुनील चावरी. बॅटिंग क्रीजवर आपण बघतोय ते डाव्या हाताचे फलंदाज सुनील चावरी. आणि वैयक्तिक पैल आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतात ते डाव्या हाताचे गोलंदाज जिमी. एक देखणा पॉइंटच्या दिशेने हा चेंडू कापण्याचा केलेला प्रयत्न आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. ते पॉइंटद्वारे धावचित घेण्याची संधी होती पण सुखरूपरित्या क्रीजमध्ये शाहिद आणि हा एक निर्धाव चेंडू. इथून 11 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल ते ब्रह्मा बॉयज संघाला. आणि ट्रायडंट लॉजिस्टिक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना ह्या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावती ती 31. इथून धाव्यांचं समीकरण बनते ते 10 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 8 धावा करण्यापासून ब्रह्मा बॉईजला रोखणार ट्रायडंट लॉजिस्टिक की ब्रह्मा बॉईज इथून 8 रन किती लवकर काढणार ह्याकडे सर्वांचे लक्ष. खूप चांगला चेंडू चकवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याला हलक्या हाताने खेळून 1 धाव आणि या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 32. अक्षय मुळे यांचे इथे आगमन झालेलं आहे तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हावं. आणि क्विक 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या त्या चावरी आणि शाहिद यांकडून आणि त्यातही थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि त्याबद्दल आणि परिणाम स्वरूप 1 धावेची भर आणि एकूण 3 धावा जमा करण्यात यश आले इथे चावरी आणि शाहिद याला. आणि या 3 धावेच्या मध्ये धाव संख्या स्थिरावते ती 35. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. ह्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 8 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. औपचारिकता मात्र राहिली आहे ती एस ए ब्रह्मा बॉयज संघाला असंही म्हणण्यात हरकत नाही पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जर तरच्या भूमिकेत गेलं इथून जर का गोलंदाज वरचढ चढला तर मात्र ट्रायडंट लॉजिस्टिक इथे पुन्हा सामन्यात कमबॅक करू शकतात पण त्यासाठी गोलंदाजांना करावी लागेल ती काहीतरी जादू. आणि त्याच आधी आपल्या बॅटमधून शाहिदने हा एक खणखणाती चौकार लगावून सामन्यावर विजय घोषित केला आहे आणि विजय प्रस्थापित केलेल्या एस ए ब्रह्मा बॉयज संघाचेही आभार. आणि
आपणासमोर ट्रायडंट लॉजिस्टिक संघाने दाखवलेल्या खेळाडू वृत्तीबद्दल त्यांचेही आपण आभार मानतोय आणि पुढील अक्षय मुळे यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. तरी मी चेतन ठाकूर याला विनंती करतो की त्यांनी अक्षय मुळ्याचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा.